राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. गारंबीचा बापू आपला लय आवडता चित्रपट, कधी वेळ मिळाला तर बघा. लय चांगला चित्रपट होता. त्यातलं गाणं तुम्हाला दाखवलं. आज जरा हटके तुम्हाला सांगावा. जी मा भगवतीचा अपमान करणारी, अत्याचार करणारी, लहान मुलीसुद्धा न सोडणारी अशी पुरुषाची जात. त्या पुरुषाच्या आतमध्ये उड्या मारणारं त्याचं वीर्य, हे वीर्याची महती किंवा पुरुषत्व काय हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक पुरुष जास्त करून 15 ते 25, 18 ते 25, 30 यांनी बघणं अत्यंत आवश्यक आहे. आजचा भाग तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही काय करताय हे त्याच्यावर डोक्यात येईल. विषय थोडा गंभीर आहे, शरारमाबा खंबीर आहे, काळजी करू नका. आपण स्ट्रेट टू द पॉइंट जाऊ. मला सुद्धा इंग्रजी येतं कधी कधी, असू द्या. मोठमोठ्या व्यक्ती स्वामी विवेकानंद असं, न्यूटन असं, म्हणजे ज्यांचं नाव होऊन गेलं, पिढ्यानपिढ्या घेतलं जाईल, ह्या सगळ्यांनी या गोष्टीचं पालन केलेले. त्याला म्हणतात वीर्य संचय, त्याला म्हणतात ब्रह्मचर्य, कंट्रोल. हा काय विषय बघा ना. आज आपण कुठे त्याच्यावर तुम्ही लक्षात घ्या. वीर्य म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. आज आहे ना, आजकालच्या समाजात अजून आपण लय माग आहे बरं का. असं समजायचं नाही आपण लय हाय फाय झालो. हा साधं 2 देशाचं तिकडे युद्ध झालं तरी आपली इकडे गाभरी झाली या. हा अजून हे जर नाही थांबलं तर करोनासारखी परिस्थिती 100% तयार होणार. आणि याच्यात काही मरणाचा माल छापणार. माल छापण्याबद्दल माझं काहीच दुमत नाही, पण 60% जनता जी अजूनही गरीब आहेत, रोज कष्टकऱ्यां भाकर काय वर छत नाही, अशी गरीब अक्षरशः मरू नये आणि कुणी मारू नाही ही अपेक्षा आहे. सावध. कुठल्याही प्रकारचा माझ महिना 4-6 महिने अजिबात नको. कुठं फ्रीज नामकन तमकन भाड्याने घेऊ नका. भाड्याच म्हणतोय आपलं, हप्ते घेऊ नका, काय नका. होता होईल एवढं तेल, धान्य, साखर हे घरात संचय करून ठेवा. हा तुम्हाला काम मिळेलच अशी शक्यता नाही. तुम्हाला जे 10 रुपयाला साबण घेताय का आपलं घासायचा, ते 15ला होण्याची शक्यता आहे. प्रचंड महागाई वाढणार. मग तुम्ही 200 रुपये रोजाने कामाला नाही, मग हे काय 500 रुपये रोज होणार आहे का? नाही, 200च राहणार आहे. अशी परिस्थिती तयार होणार आहे बघा. त्याच्यामुळं सावधान गरिबांनी. हा आज जो विषय हाताळलाय आपण, आता ह्या विषयावर शारीरिक संबंध, सेक्स, स्त्री योनी, स्त्रीभोग, आमकतम ह्याच्यावर अजूनही स्पष्टपणे उघडपणे बोललं जात नाही, चर्चा केली जात नाही. एकदम हळूहळू टपक्या आवाजात, कुचक्या आवाजात, याचं त्याचं लपडे जास्त हे असंच चाललंय. बाहेर जे प्रगत आहेत त्यांचं तसं नाही, त्यांना ठेवा. ते लय खुले माणसं आहेत. आपल्याकडं मग तर लय मोठं पाप आहे भाऊ, ह्याच्याबद्दल बोलायचं नाही. ही जी प्रक्रिया आहे ही देवापासून लांब नेणारी आहे, अध्यात्मापासून लांब नेणार, ह्याच्याबद्दल बोलायचं नाही. मला सांगा, ती एक कामवासना ही एक अशी प्रक्रिया आहे किंवा अशी गोष्ट आहे, अख्ख्या सृष्टीची निर्मिती त्याच्यावर अवलंबून आहे. मग बारीक गोष्ट आहे काही, सृष्टीची निर्मिती. आणि माणूस फक्त ह्याने हुशार आहे. ते बी आता हे वापरतो कायसाठी, नीचपणासाठी. तो भाग जाऊन द्या, लय हुशार आहे त्यो. हा माया सांगत असली गोड बोलत्यात, बोलतानाच मत पडतो, इतकी गोड बोलतात तोंडाव. पण त्यांचं ओरिजिनल रूप वेगळं असतं. मी कोणाला काही म्हणत नाही, जसं असेल तसं काय करायचं आपल्याला. पण लय माणूस हुशार असतो, असू द्या. स्वार्थ बरोबर कळतो त्याला, स्वतःचा स्वार्थ, बाकी ह्याच्या पलीकडे काही नाही. दुसरी गोष्ट, ह्या काम वासनेत जर एवढं ताकद आहे, एवढं नवीन निर्मितीची त्याच्यात क्षमता आहे, हिला वाईट का म्हणायचं. हा विषय इतका नाजूक आहे की तो तुम्ही गांभीर्याने घेतला पाहिजे. ही ब्रह्मांडातील एक अकल्पित अशा प्रकारची ऊर्जा आहे, लक्षात. आणि प्रत्येक प्राण्याच्या पेक्षा माणूस प्राणीचे, नुसतं माणसापुरतच नाही, पण पुरुषांनी जास्त करून लक्षात घ्यायचा विषय काय नेमका. ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा तो अक्षरशः हस्तमैथुनाद्वारे रोज गटारात वाहून जाते. सगळ्यात महत्वाचं, ही बनती कशी माहिती आहे का. एक थेंब वीर्य तयार होण्यासाठी आपल्या ह्या शरीराला, हाडामासाच्या काय काय करावं लागतंय बघा. कच्ची ऊर्जा म्हणजे सोनं म्हणतो आपण त्याला, ती लोक आज हस्तमैथुनाद्वारे गटारात हे करतात. पण ती जर साठवली, त्याचा सकारात्मक
आणि डोकं लावून इथं कसं डोकं चलत नाही. मी खलिफा बघायकच डोकं चलत वाटलो होणार तुम्हाला सांगतो. तूच आहेस तुझ्या जीवनात शिल्पकार. तरुणांनी लक्षात घ्या, तरुणांनी. ते कोयतांगण शिवाकड्या तिकड्या गाड्या, भिकाचूट मित्रण, ती लाल हागत असल्या शेवाया खायच्या, हे सोडून द्या तुम्ही. आणि ह्या जगातलं असं ज्ञान आहे ते काय तुम्हाला उसखाटून सांगतो, तुम्हाला कळन. मग जे आई वडील मला सांगू शकत नाही, मामा खंबीर तुम्ही माझं ऐका, आई वडिलाचं ऐकू नका पण माझं ऐका. माझं ऐकलं ना त्यांचं स्वप्न ऑटोमॅटिकच पुरं होणार आहे. आणि तुम्हाला काय नाही सोलं, मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण केलं, बापाचं केलं, असं तुम्हाला सुद्धा अभिमान वाटणार आहे. ऐका थोडं. जेवला माणूस, भोजन म्हणतो आपण त्याला, याच्यानंतर 5 दिवसांनी रस तयार होतो. एकदा जेवल्यानंतर आपलं तर सारखं चालू आहे 2-2 तासाला, तो भाग वेगळा, पण 5 दिवसांनी रस तयार होतो. त्याच्यानंतरच्या 5 दिवसांनी रक्त तयार होतं. त्याच्यापासून रक्तानंतर मांस तयार होतं आणि मांसानंतर मेद तयार होतं. मेद म्हणजे चरबी. ह्या चरबीतून नंतर अस्थी म्हणजे हाड तयार होतं. शरीराची संरचना बघा, आयुर्वेद सांगतंय. अस्थी तर अस्थीनंतर बोन. आता अस्थी बोन एकच जवळजवळ. त्याच्यातून हाडातून झिरपलेला रस म्हणजे एक टिपका, एक बूंद, एक टिपका वीर्य तयार होतं. म्हणजे आपल्या शरीर ऊस कसा असा ही काढला, ऊसाला किंमत कवर तुम्हाला माहिती, आतला रस काढूस तर त्याच्यात चोत्र्या झाल्या की संपला विषय. जो मेन मुख्य सगळ्या शरीराचा सारे रस आहे ते वीर्य आहे, त्याला तितकी ताकद आहे. ते काही जण ते मोबाईल बघायचं, दुनिया अशीच आहे बघा, तुम्हाला संपायला टापलेली माझा ऐका. ही मोबाईल, ही मित्र, ही बाहेरच्या सगळं चाललंय वाकड तिकडं. मोबाईल नुसता उघडला की तुम्हाला असं दिसणार, तुमच्या मनावर कब्जा करायचा प्रयत्न करणार. ही लई मोठी इंडस्ट्री आहे की तुझं स्वप्न, तुझे आई वडील हे सगळं विसरून जा आणि तू विनाशासाठी तयार हो, असं तुम्हाला दाखवतात. आणि तुमच्या भावना अशा उद्दीपित काडीपेटायला जाते तुम्हाला ते दृश्य बघून. ते वेगवेगळ्या जाड्या बारड्या डब्बान्या बाया, उलट्या पालट्या नागड्या, फार काय नाही ती दाखवणाऱ्या, चड्या दाखवणाऱ्या. तसं दाखवलं की ते गड्याचं काय होतं, हेच अंतिम सुख आहे. त्याच्या भावना अनावर केला हस्तमैथून, गेला कमरात, फार त्याचा वासा झाला. कोणाला मिलिटरीत जायचं होतं, कोणाला पोलीस व्हायचं होतं. चेहरा निस्तेज पडला, डोळं खोल गेलं, असं भारी झालं. का चालू आहे सारखं सोनं व्हायला सुरुवात केली, संपला विषय तुमचा. तुमचा कार्यक्रमच खलास. ह्या मेंदू इतका विचित्र गोष्ट आहे. मेंदूला चालवणारा जो द्रव आहे, स्त्राव आहे, तो द्रव त्याची जागा जर डोपामाइन निघितली ना, डोपामाइन हे असं स्त्राव आहे, ध्यानात ठेवा की असला अश्लील अमकं तमकं बघून तो डोपामाइन जर रिलीज व्हायला लागला रक्तात, तर तुम्ही त्या भावनेच्या आहारी जाणार, तुम्ही स्वतःला संपवत जाणार, हळूहळू स्वतःला किल करत जाणार, मारून टाकणार तुम्ही स्वतःला हळूहळू. आणि मग एक नुसता हाडामासाचा सापळा उभा राहणार, जो प्रत्येक गोष्टीत फेल आहे, जो प्रत्येक गोष्टीत. आणि आई वडील बी त्याला आले, ही 3 टाइम ह्याला भूक लागते, काचा गेलं ते पण ह्याला रुपया कमवायची अक्कल नाही. हे असं होणार तुमचं. तुम्ही आयुष्यात काही करू शकत नाही. का इथले सुद्धा कनेक्शन कट होतं. डोपामाइन एकदा जागा घेतली ना रक्तात, संपला विषय तुमचा. जागा कशाने घेतली पाहिजे लक्षात घ्या. ही एवढं सोन्यासारखी वस्तू, आपलं स्वतःचं वीर्य, ते जर संचयित केलं, साठवण्याचा प्रयत्न केला, किंवा सुरुवातीची स्टेप आहे 7 दिवस आयुर्वेदानुसार, 7 दिवस. त्याच्यानंतर पुढच्या स्टेप आहेत, पण 7 दिवसच सांगतो तुम्हाला. 7 दिवस जरी तुम्ही ब्रह्मचर्य पालन केलं तरी 45% नी जो चांगला घटक आहे ओझोन, तो वाढतो आणि डोपामाइन कमी होतं. एवढं पॉवर आहे बरं का. पाहायचं, मोबाईल हातात घेतला ना, म्हणजे तुम्ही काही बघा, पण तुम्हाला तुमच्या देहापासून लांबणाऱ्या वस्तू टाळायच्या बघता, त्यांना स्किप करायचं, त्यांना खुसकून लावायचं, त्यांना ठेवा. जी आपल्याला करायची, कोणाला बिझनेसमॅन बनायचे, कोणाला काय, त्याच्या संबंधित तुमचं लक्ष, मेंदू तिथं कॉन्सन्ट्रेट करा. लक्षात घ्या, आई वडिलांना तुमच्याकडे याच्यापेक्षा काही नको आहे दुसरं, तिथं लक्षही करा. दुसरी गोष्ट, जे आपण नाल्यात वाहून टाकतोय, संडासमध्ये जातोय वाहून, याच्यामध्ये टॉयलेटमध्ये,
त्याचं आता विज्ञान तुम्हाला लय पुढे गेलंय. त्याच्यात फॉस्फरस, कॅल्शियम, लेथिसिन असले भयंकर भयंकर जबरदस्त चांगले असं, त्यामुळे त्याला सोन्यापेक्षा जास्त अशी गठक आहेत. ते असे संडासमध्ये चालल्यात वाहून बाथरूममध्ये, काय सांगायचं. त्याच्यात एवढी क्षमता आहे की एका जीवाला जन्म घालू शकतं ते. DNA ते लपवलंय. आता आपण म्हणतो ना आपलं शरीर पांढरागाने बनवलंय, बघा निर्मिती कशी. त्याला इतकं गुप्त, पण DNA एक आजा एका त्याच्यासारखाच जीव ज्याला मला घालतो पोरगा, ते त्याच्यासारखा जीव. आणि किंमत तुम्ही माणसाला नाही, संपूर्ण प्राणी मात्राला लागू होती. त्यांना तर काय बुद्धी, काय काय प्राण्याला बुद्धी नाही, काय नाही, पण ते मैथून कशी करतात का नाही का, तर ही ईश्वरी नाही तर जगत नष्ट होऊन जाईल. मैथून हा प्रकारच जर नसताना, त्याला अनेक भाषेत नाव आहेत. आपलं रंगारंग कार्यक्रम म्हणतो आपण त्याला. ते हे जर आयुष्यात माणसाच्या नसं निरस होऊन जाईल आयुष्य. दिगो म्हणून एक चित्रकार होता, मी पिकासो अख्खा वाचला, दिगो नाही वाचता आला. पिकासोचं वेगळं आहे, म्हणजे चित्रकार आहे ते जगप्रसिद्ध. पिकासो वाचा कधी तुम्ही, जबर. तर त्याला शल्य म्हणजे त्याला टोचायच्या काय गोष्टी. दिगो म्हणून एक चित्रकार त्याच तोडीचा होता, जबरदस्त. त्यावेळेस युरोपमध्ये न्यूड म्हणजे नग्न स्त्रीला पुढं एका विशिष्ट पोजमध्ये बसवायचं आणि हुबेहूब चित्र काढायचं. आणि ती अत्यंत आखीव रेखीव एखाद्या शिल्पासारखी असायची. आणि ती फॉरेनर म्हणलं तुम्हाला पांढरा शिपीत तसल्या, तर तिला बसवायचं आणि तिचं आखीव रेखीव मस्त चित्र. दिवा हा, आणि ते चित्र आता आख बोंगळ होऊन पुढं बसायचं चित्र काढा, कोण देईन बा. आपल्याकडे वानाने मारत्यान मारायची, तसं नाही. ती युरोपमध्ये थोडी ॲडव्हान्सच लोक आहेत, 18व्या शतकातलं सांगतोय तुम्हाला. तर त्याच्यासाठी ते वेश्यालय असतं तिथं. सैनिक बिनिक जातात आपले काम वासना शांत करण्यासाठी, त्या वेश्यांची निवड करायची. ही जी वेश्या एकदम छान दिसते ना, तिथं ते चित्र काढायची. मूर्तिमंत सौंदर्य वासना शमवण्याचं साधन पुढं असताना ते 1 तास 1.5 तास ती त्या ह्याच्यामध्ये बसून पोजमध्ये किंवा उभी असेल तशी, आणि हा एकदम चित्र काढायचा. म्हणजे तो किती आत्मीयतेने वाहून घ्यायचा त्या चित्रासाठी. बघा, याला म्हणतात चित्रकार कला. तर तेवढं झाल्यानंतर तिचं चित्र काढलं, तिला आवडलं की ती त्याला फ्रीमध्ये शरीर सुख द्यायची चित्रकाराला. दिगो असा चित्रकार होता की तो 1 नंबर चित्र काढायचा. पण ती ज्यावेळेस म्हणायची ना की आता तू माझ्या शरीराचा आनंद लुटू शकतोस, तो घेऊ शकत नव्हता. तो नम्रपणे नाही म्हणायचा, आपल्या चपला घालायचा, तिथून चालता पडायचा. याचं कारण म्हणजे दिगो हा नपुसक होता. आणि त्याची त्याला भयंकर त्याचं एक बुद्धिमान माणूस असणे फार भयंकर गोष्ट आहे, लक्षात ठेवा. एक बुद्धिमान माणूस आजच्या जगात पण ती परिस्थिती आहेत, बरेच आहे. हा, हे माझ्या पद्धतीने माझ्या विषयात हे की न्यूटन आहेत. हा, किती कशी माणसं काय माझ्या संपर्कात तुम्हाला सांगता येणार नाही. हे असे न्यूटन आहेत की ते इतरांपेक्षा हे समाजात राहतात. आपल्या वाटतं आमका चाललाय, तमका आला, एसटीने गेलाय, जेवतोय खातोय. हे इतर जगापेक्षा वेगळेत अशी काही लोक सुद्धा आहेत मार्केटमध्ये आहेत, जगापेक्षा वेगळे. ते सर्वसामान्य माणसाच्यात मिक्सच होत नाही, लक्षात घ्या. ते शल्य, ते दुःख किती मोठं असेल त्याच, मी काहीच करू शकत नाही. शरीराच्या नसा ढिल्या पडणारे सतत हस्तमैथून करून दिगो व्हायचे का काय तुम्हाला? शेकडो फोन असतात मला की कॉलेजला टाकलं होतं, हॉस्टेलला टाकलं होतं, आणि घरून सगळे पैसे पुरवायचे, माझी परिस्थिती नाजूक आहे, दुनियादारी आहे, आणि मी आता पास झालोय, मी आता IT झालोय, मी आता एवढे पॅकेज घेतोय. पण लय भयानक आतून माझं मन मला खाते. म्हणलं काय झालं बाबा, तुला सगळा पैसा पाणी नोकरी आहे बा. आम्हाला घरची म्हणतात लग्न करायचं. मग मला काय अडचण, चांगली गोष्ट आहे ना. उलट थोडी माझा कॉन्फिडन्स राहिला, टायमिंगच नाही राहिलं, 18 तास निघून गेली. आता अशा मी डोक्याला हात लावून घेतो. आता लग्नाचा टाइम नाही, आणि ध्यानात ठेवा, नवीन नवरी घरात आली तुम्ही केपेबल असला पाहिजे पुरुष म्हणून, नाही तर करू नका. एखाद्या लेकराचा वाटलो करूच नका ना तुम्ही. अजूनही तेवढं तरी बरं आहे की आपल्याकडे पुरीचा बाप ही फक्त पैसा पाणी बघत यात बा. ती त्याचं बा काय ती सक्षम आहे का नाही ही बघत नाही. हिला आवड आहे आपल्या भागात पैशावर जाते. मोठा पाहिजे, 4 चौघात दिसायला नुसता असा बांगला दिसला पाहिजे. ही उशी घेऊन जगतोय त्याचं काय? हे असं जे तुम्हाला सांगतो, लय इडी गबाडी भरले त्या जगात. चलून द्यावं, आपलं काय म्हणणं नाही, कोणाकोणाला नीट करणार आहे. पण आपल्या 2 हाताने जेवढं होईन तेवढं चांगलं करून मग तोंड असून जायचं, एवढं माया फिट डोक्यात.
आता हे जर वीर्य संचय केला तर आपल्या जो मनका आहे, लक्षात घ्या. आता तुम्हाला समजा बाहेर जाणं ठरवले बा, आता MPSC करायला बरेच तरुण माझ्या संपर्कात, यांच्यासाठी हे फायद्याचं आहे. लक्षात घ्या, कोणाला भरती व्हायचंय, कोण म्हणजे तुम्ही आता काहीच नाहीत, तुम्हाला कोणाला कॅप्टन होईल, सह पोलीस निरीक्षक, PSI, कुठं काय म्हणजे असं काहीतरी स्वप्न आहे तुमची, कोणाची डॉक्टर आहे, कोणाचं IT आहे, काहीतरी व्हायचंय. आज कुठलंच विशेषण तुमच्या पुढं नाही. आज तुम्ही फक्त विद्यार्थी दशेत आहात. फार फार तर एक नाव तुम्हाला लागू शकतं, उपटाजी. काय केलं तो, काय करतो काय तू, एवढा 15 ते 25 हा इतका आयुष्याचा महत्वपूर्ण काळ आहे. आणि ह्या काळामध्ये जे करायला पाहिजे तेच करायला पाहिजे. नको तिथं मित्र मित्र हे ते मोबाईल पुरं वाटोळं पुरं. आणि ही 26-27 तर तुम्हाला म्हणजे चांगल्याला मारायला सुरुवात केली तर आपण तर किरकोळ आहे. वाचा बो याच्यातून. काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो पोरांनी. सगळ्यात आपली बॉडी जाणून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत झालं गंगेला मिळालं असं धरून चाला, माझा ऐका. पण अजूनही तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत हे काय तुमच्या फिट असलं पाहिजे लक्षात. दिवसातून 10 वेळा तुम्हाला ते आठवलं पाहिजे की मी कोण आहे आणि मला काय बनायचंय आणि माझं लक्ष काय. एवढ्या गोष्टी आठवायच्या. आपली रीढकी हड्डी म्हणतो आपण, म्हणजे मनका आपला इथून चालू होण्याचा थेट बाकड हाडापर्यंतचा हा मनका जास्तीत जास्त वाकडा तिकडा असा वाकल्याला वाकून बसणे जेवताना असा ठेवायचा नाही. हा सरळ आणि थट राहायला पाहिजे. शक्य झाल्यात ब्रह्ममुहूर्तावर 3 ते 5 ह्या टायमाला अर्धा तास का होईना नामस्मरण करा. जे देव मानत नाहीत ना, की बाबा देवच नाही जगात, त्यांनी आईबापाला देव समजा आणि आईबापाचं स्मरण करा. त्यांची मोबाईलला एखादी इडी वाकडी ती 50 खाली झोपणारी हिरोईन ठेवण्यापेक्षा स्वतःच्या आईवडिलांचा फोटो ठेवा. तुम्हाला ते आईवडिला तेवढी पावर तुम्हाला सांगतो की त्यांनी संपूर्ण आयुष्य स्वतःला जोखून दिलं असं तुमच्या भल्यासाठी. ही लक्षात घ्या. त्यांना बघितलं की घडी जागेवर झालं पाहिजे. बारकी बहीण असून द्या, तिला शिकायला हुशार असून द्या, तिची जबाबदारी आहे. तिला पुढं खर्च आहे, शिक्षणाचा आहे, लग्नाचा आहे, सगळं लागलं. बहिणीचा फोटो ठेवा ना भाऊ, काय हरकत आहे आईला. मग ती जबाबदारीची जाणीव करून देतो आपल्याला. लक्षात घ्या, माझा ऐका. म्हणजे जी मानका आहे तो असा थाट स्थितीत ठेवायचा. तुम्ही जर वीर्य संचय कंट्रोलनी करायला सुरुवात केली तर काय होणार आहे तुम्हाला सांगतो. ह्या गोष्टीकडे जाऊच नको. मन काय करतं, मनाला कोंडायचं. लक्षात घ्या, मनाला कोंडलं की एकदम जाग्यावर. आता संचय चालू केलाय बा. ह्या मनक्यात सगळ्यात शेवटच्या भागात कुंडली प्रमाणे, कुंडली कोणाला म्हणतात, साप कुंडली मांडतो. कशी मांडतो, स्वतःला असं गोल 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 हे करून वर थांबतो असं मुंडकं त्याचं. तशा स्वरूपात एक शक्ती आहे, कुंडलिनी शक्ती जागृत करणे म्हणतो आपण त्याला. तिला बळ मिळतं, ती उद्दीपित व्हायला लागते, तिला संचय मिळतो. इतकी पॉवर या वीर्यामध्ये. लक्षात घ्या. आणि ती शक्ती आपल्याला म्हणजे साधारण जो असा ओझोन तयार होतो, आपला मेंदू चालतो कशा जे तरल पदार्थ तो एकच आहे. फक्त खालचा वर 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 चढत चढत आपल्याला तो मेंदूपर्यंत पोहोचवायचा आहे. जितके दिवस तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करता आणि तो काय एकदा तुमच्या मस्तिष्क मध्ये पोहोचला की फायदा काय होणार आहे माहिती आहे का. तुमच्या चेहऱ्यावर लहान बाळाला कसं तेज असतं तसं तेज येणार चेहऱ्यावर. लक्षात घ्या, तेज येणार. मेंदू तर असा काम करणार की एक टॉपिक तुम्ही वाचलाय बा, MPSC करताय, काय ती डोक्यातून जाईन काय, अजिबात जाणार नाही. परीक्षेला किती अडवतो, कॉन्फिडन्स लेवल अशी वाढणार. तुम्हाला पळीशी वाटणार, काही वाटणार, म्हणजे एक वेगळ्याच प्रकारच्या ऊर्जेचा तुम्हाला आनंद घेता येणार. तुम्हाला ही हस्तमैथुन हे शॉर्टन ते शॉर्टन चला बुधवार पेठेत झाड डबा केलं त्याच्या. माझा ऐका का, तर तुम्ही अजून काहीच नाही आहात. विद्यार्थ्यांना सांगतोय, तुम्हाला काहीतरी बनायचे ते बना आणि ह्याचा आधार घ्या. तुम्ही तेज येणार, डोळे पाणीदार होणार तुमच्या वाणीमध्ये त्याचं सामर्थ्य दिसणार. तुम्ही मोजकं बोलणार, नेमकं बोलणार, पण ज्याच्यात सत्व आहे तेच बोलणार. वाकड तिकडे बोलणार नाही, गाण बोलणार नाही, शिवाय देणार नाही. म्हणजे सगळ्या गोष्टीला ते मॅनेज करतो. आणि त्याची एकदा सवय लागली ना, खतरनाक. पण तुम्ही काय करता, चला संध्याकाळ झाली, हस्तमैथुनाची वेळ झाली. अरे वाटोळ झालं. हे मोबाईल हे ते अश्लील फिल्म बघून स्वतःचं सोन्यासारखं वीर्य तुम्ही नष्ट करून टाकता. स्वतःच्या आयुष्याचं तुम्ही माती करून टाकणार.
त्याचा परिणाम डोपामाइन वाढत जाते शरीरातलं, रक्तातलं. डोपामाइन वाढलं, निस्तेजपणा, कातो कातो तू परीक्षा 8 दिवस व्हायला किती बी गास गाड्या हो, ती डोक्यातून कातो विस्मृती येते त्याच्यामुळं. शरीरच केपेबल नाही, माइंड केपेबल नाही, मेंदू केपेबल नाही, करणार काय? करूच शकत नाही. आणि पदरी पडणार, निराशा. फेल झाले युवराज, आले घरी. घरी काय करता, काय कात करता घरी? यांना शेळ्या घेऊन चारायला बाबा. काय लोकांना सांगायला माझा एक शिवतन, त्याला एवढा खर्च येईन, असं येईन, तसं आहे. ते अवघड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुधारायला अजून चान्स आहे. बघा भाऊ, कंबार जाणार त्याची, त्याला कशात इच्छा उत्पन्न होणार नाही. खाणार ते बाका बाका, जेवण भूक वाढते, पण त्याचा उपयोग नाही. का बरं? लय चांगलं आहे, लय दुनिया काही लय अति हुशार असतात बरं का. हा, अर्धे हळकुंडी पिवळ झालेली 1 महिन्याला 100 गावतात असलीच मार्केटमध्ये. ते असं डॉक्टर्स म्हणतात ते तयार झालेलं गेलंच पाहिजे दुनिया. मग मला सांगा साधा पॉइंट, वीर्य नाश पावल्यानंतर सुरुवातीचे 10-15 मिनिट असं फ्रेश मस्त हायफाय वाटतं का शरीर गळाटून जातं, निस्तेज वाटतं, ताकद गेल्यासारखं वाटतं. एवढं तर कळतं ना, साधं सोपं आहे. अजिबात नष्ट करू नका. आता ह्याला एक दुसरा पण अँगल आहे, योग मुद्रा स्थिती. तुम्हाला सांगतो काय. तुम्ही थाट बसला, अनामिका अशी धरून, आणि कुठलाही मंत्र म्हणा, आणि काय नसन जमत तुम्हाला, ओम नमः शिवाय म्हणा, काय हरकत नाही. श्वासाचं याचं फार मोठं गणित आहे. वीर्यपतनाच्या वेळेस श्वासाची गती कशी असते, हृदयाची गती कशी असते, तुम्हाला कंट्रोल कसं करायचं सांगतोय मी. आता वाईट विचार मानलेले आता कंट्रोलही नाही होता, क्या करू, असं काय वाटलं ना, सगळ्यात सोपं पर्याय, सरळ बसा आणि श्वास, दीर्घ श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा. श्वास ती सिच्युएशनसाठी वीर्यपतन करावंच, ही भावनेसाठी स्पीड गरजेचं आहे. ते स्पीड कट करायचं. काय करायचं? सायलेन्स घ्यायचा, सायलेन्स सोडायचा. हा, देहापर्यंत जाणं एवढं सोपं नाही, तुम्हाला सांगतो. हा, तुम्हाला जो आज हे जग इतकं फास्ट आहे, जो जिंकल ना त्याचंच नाव होणार आहे, त्याचाच प्रपंच होणार आहे, त्याचा सर्व सुख त्याच्या पायाशी हजून उभे राहणार आहेत. हस्तमैथून करणाराचं काय नाही जगात. हा, ती कोवा मारणार, 10-5 जगाच्या लाजकाज कावा येऊन त्याला पिटून निघून जाणार, असंच मारणार. त्याचं काय खरं नाही. त्याच्यामुळे सुधरा. दुसरा उपाय, इच्छा अनावर झाली, ही उष्णता आहे, जाऊ पाते जाऊन द्यायची नाही. थंड पाण्याने आंघोळ करा, कुठलाही टाइम असू द्या, थंड पाण्याने. हा जो आपली मनका आहे ना, इथून खालपर्यंत, ह्या मनक्यावर जर वरून गार पाण्याची, आपल्या लहान मेंदू सोडायचं, गार पाण्याची दार, गरम नाही. गरम पाणी ह्या गोष्टीला उत्तेजना देतं, हस्तमैथुनाला, आणि थंड पाणी त्या गोष्टीला कंट्रोल करतं. मनक्यातून एकदा ते शिरशिरी येणे आपण म्हणतो त्याला, त्याची कधी तुम्हाला असं जाणवलं, प्रत्येकाच्या शरीरात, प्रत्येक पुरुषाच्या शरीरात एक वेगळ्या प्रकारचा करंट असतो. कधी हाड असं लागलं, करंट बसल्यासारखं होतो, कधी कधी एखाद्या वस्तूला ठेवता, अरे करंट आहे का काय, असं होतं. ही तीच ऊर्जा आहे जिला तुम्ही मारता, तिला तुम्ही दुर्लक्षित करता, आणि इकडे मोबाईल बघून गटाराचा प्रवेश करता. हे सोडून द्या. माझं ऐका, तुमच्या मना आहे बा, माझं काही नाही ह्याच्यात. फक्त तुम्ही एक स्वप्नाकडे बघून, आई बापाच्या तोंडाकडे बघून, बहीण भावा तोंडाकडे बघून जागला, तुमचं लय भारी होणार. तुम्हाला मी आहे तुमच्या माग. हा, फक्त ही कंट्रोल करावं. सगळ्यात महत्वाचं जेवण. जे आता म्हणजे शास्त्रानुसारचं जेवण सात्विक 1 नंबर. हा, सात्विक जेवणामधून तयार होणारा रस, तो चांगलं फिरलं की चांगलंच उगवणार, हे तुम्हाला माहिती. पण तामस, राजसी जेवण वेगळं. राजसी म्हणजे राजासारखं, तेलकट फिलकट चमचमीत, ते आता पिझ्झा बर्गर त्यातलाच प्रकार देऊ देणार. पण राजस म्हणजे एखाद्या प्राण्याचं रक्त, हाडं, मांस, तेसलं खायचं, दारू प्यायची, ह्याच्यातून वीर्य पातळ होतं आणि कामवासना उत्तेजित होते जास्त, हे ध्यानात ठेवा. हे सगळे असं जगमागाटी जगून पाटकून मारण्याचे पर्याय आहेत, लक्षात घ्या. लय दिवस जगू शकत नाही. हा ना, उड्या काय हाणायचे. हा, चांगले होते, अटॅक नाही गेले. रात्रीच बाया त्यांनी शॉट टाकला, सकाळी तर ताटलेले होते. त्या गोळ्यां फिरणं असली इतकी मोठी इंडस्ट्री आहे, काम त्याच्या गोळ्यांची भयंकर. नॅचरल म्हणजे तुम्ही गृहस्थ आश्रमात आहात, बायको पोरे प्रपंच,
वाटलं ना वनौषधीचा सहारा घ्या, माझ्यासारख्या कोण औषध मागा, मी देतो. वनौषधी म्हणजे रिझल्ट लेट पण थेट जाणार, पण त्रास नाही जीवाला. गोळ्या बिळ्या बेकार काय मग, फाड 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 ते हृदय करते, तेवढा फ्लो पाठवते रक्ताचा, तेवढा रक्ताचा फ्लो दमण्याचं तेवढ्या तुमच्या क्लीन आणि स्वच्छ पाहिजेत ना. पाटाचं पाणी माहिती आहे, नाही तर फुटतंय, फुटलं की मेला, माग रिटर्न दबाव आला की मेला. माणसं मारायला सुद्धा किरकोळ समस्या भाऊ, आता काय करा, असा विषय. कांदा लसूण हे फार खतरनाक गोष्टी दोन, त्यांनी इच्छा जास्त वाढणार, ध्यानात ठेवा. विद्यार्थ्यांसाठी ह्या गोष्टी थोड्या आहारातून कमी करा. का तर तुमचं टार्गेट हे ओजस तयार करणे, कुंडलींनी जागृत करून पाठीमागून तो रोज गेला पाहिजे इथपर्यंत, मग तुमच्या चेहऱ्यावर तेज. मग ते ही कोणाला वाटत नाही आपला फोटो यावा, सगळे विद्यार्थ्यांनी पुढून आपल्याला पारितोषिक मिळालं, आपलं पास चांगल्या ह्याच्यात नाव लागावा, कोणाला वाटत नाही मला. पण ते पण पाहिजे. इकडं रट्ट्या लावलेल्या आहे, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम असतो माहिती ना, ते आपण ठेवले का तिथं, हे नाही, हे असं जमणार नाही. हे पाहिजे ते पाहिजे ना, बघू देऊ मग, तू जगायला लायकीचं नाही, तू जगूच नको मग, असा विषय. तू आपलं घरी जा, म्हशीच्या पारड्या घे, शेळ्यावळ, डोक्याला ताण नाही. पाण्याची बाटली 2 लिटरची, त्याला वरून पॅकिंग करायचं, हा, भाकरी बांधायच्या, जायचं. न्याहार चालून दे कार्यक्रम, मोबाईल मात्र 100% करून ने, उपयोगी पडन तुला मिया खलिफा बघायला. असं जग बुवा. तुला कसं वागायचं ना, पोरांना सांग नाही, तशा पद्धतीने तुम्ही वागा. टेस्टोस्टेरॉन 7 दिवसात 45%. बघा, वीर्य जर थांबवलं व्हायचं तर टेस्टोस्टेरॉन हा जो घटक आहे तो 45% त्याची वाढ होती. आणि हाच क्लिक चावी मारतो कशाला, कुंडलीना, ध्यानात ठेवा, इतकी पॉवर आहे. 21 दिवस आणि 90 दिवस 3 प्रकार आहेत. तो मला सुरुवातीला 7 दिवस संयम ब्रह्मचर्य पाळून बघा. तुम्ही 7 दिवसात यशस्वी झाला ना, तर पुढचे 21 दिवस पाळा, आणि त्याच्यानंतर 21 दिवस सक्सेस झाला ना, पुढचे 90 दिवस. हा, आता गलाज भरला, वरून तयार होते काही गोष्टी, गलाज भरला तेव्हा ऑटोमॅटिक सांडते किंवा स्वप्न दोष होते, होऊन द्या, काय फरक पडत नाही, नॅचरल. तुम्ही हात लावायच नाही भाऊ, आलं लक्षात तुमच्या. हा, तर तुम्ही तुमच्या लक्ष तिथपर्यंत पोहोचणार. आणि बॉडी किंवा रोग हा विशेष, तो ओजस जर तिथपर्यंत पोहोचला ना, आयुष्यात सर्दी खोकला सुद्धा तर बाकी सोडून द्या, अजिबात काय होणार नाही. इतकी रोग प्रतिकार शक्ती वाढू शकते तुमची, भयंकर प्रत्येक गोष्टीत. आणि कॉन्फिडन्स लेवल हे ते फार भयंकर. हा, काही करण्याची, जंग जिंकण्याची निर्णय क्षमता ही 1 नंबर सगळं. म्हणजे एका बाजूला यश आहे, एका बाजूला हा पराजित असतं, कोणालाही आवडत नाही. पण लोक आता ही दुनिया अशी चालली ह्या तरुण पिढीला बिघडवण्यासाठी. हा, आणि ध्यानात ठेवा, जो पोरगा ते बुलेटला फटाकडे बिटाकडा जातो, यांच्या बरोबर त्यांच्यापासून 100 किलोमीटर रेंजमध्ये लांब राहावं. बोलायचं तर लांब, त्यांनी म्हणून दे काय पाटील, काय शेठ, जाळ तो या पाटीलचा आणि शेठचा, तू तू नको. लक्षात घ्या, असली अवलादींच्या पासून तुम्ही सगळ्यात लांब राहा. स्वतःचं एक शेड्यूल ठरवा. 3 ते 5 हे 2 तास 24 तास इतके महत्वाचे पाठायचे. हा, लवकर झोपा, लवकर उठता, आणि 3 ते 5 ह्या वेळेत MPSC वगैरे काय ह्याचा अभ्यास करा. ताठ बसा, काही करा. तुमच्यापासून तुमचं यश कुणी हिरावून घेऊ शकत नाही. एक यशस्वी पुरुष, आणि तुमच्या आईबापाला आणि मामाला अजून काय पाहिजे त्यापेक्षा वेगळं. लक्षात घ्या, पटलं तर घ्या, नाही तर तुमच्या जोडीदारांसारखं सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.